नांदेडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे। 170 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर येते। तर जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये 14 कोटींची रोकड, 8 किलो दागिन्यांचा समावेश असल्याचं कळतंय। काही कागदपत्र सुद्धा आयकर विभागाच्या हाती लागल्याचं कळतंय। मात्र ही छापेमारी नेमकी कुठे करण्यात आली आहे, कारवाई कोणाच्या ठिकाणावर केलेली आहे असा सवाल उपस्थित होतोय। नांदेडमध्ये आयकर विभागाने ही मोठी कारवाई केली आहे आणि तब्बल 170 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याचं कळतंय। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। कमलाकर, काय सांगाल? आयकर विभागाची एक मोठी कारवाई या ठिकाणी पाहायला मिळते, नेमकी कुठे ही कारवाई होतीये? नक्कीच फरा, नांदेडमध्ये मागील 72 तासापूर्वीपासून नाशिक आयकर विभागाची एक कारवाई सुरू होती। खाजगी फायनान्स कंपनी यांच्यावरती ही कारवाई सुरू होती। जवळपास त्या खाजगी फायनान्स कंपनीच्या जे संचालक आहेत त्यांच्या घरी, त्यांच्या ऑफिसमध्ये जे आहे जवळपास 170 करोडची बेहिशोबी मालमत्ता आढळून आलेली आहे। त्यात 14 कोटी रुपये रोख रक्कम आहे, तर जवळपास 8 किलो सोन्या चांदीचे दागिने त्या ठिकाणी सापडलेले आहेत आणि जी रोकड आहे ती मोजण्यासाठी तब्बल 14 ते 15 तास लागलेले होते। आणि ही जी कारवाई आहे नाशिक आयकर विभागाच्या अंतर्गत त्यांच्या अंडरमध्ये जी कारवाई झालेली, त्यामध्ये औरंगाबाद, परभणी आणि मुंबई येथील टीम सुद्धा या आयकर विभागाच्या टीम सोबत या ठिकाणी दाखल झालेली होती। आणि या सोबत इतर काही शेतकऱ्यांचे असतील किंवा इतर ठेवीदारांच्या त्यांची जी कागदपत्र आहेत, महत्वाची प्रॉपर्टीची कागदपत्र आहेत, हे सुद्धा या छापेमारीमध्ये आढळून आलेले आहेत। आणखीन असे किती असतील याचा शोध आता आयकर विभागाकडून घेतला जातोय आणि यासह इतर ज्या फायनान्स कंपन्या आहेत यांच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीची जी रक्कम आहे ती गबाड आहे ते सापडण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच कमलाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।